मुंबई जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुंबईतील सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे कालपासून मुंबईतील आझाद मैदानावर साखळी उपोषण सुरू आहे। महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील खासगीकरण तसेच इतर काही मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे। मागण्या मान्य न झाल्यास पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार असा इशारा महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिला आहे। राज्य चतुर्श्रेणी कर्मचारी संघटना याचा मी सरचिटणीस आहे मुंबई जिल्ह्याचा। तर याच्यामध्ये आम्ही हे आंदोलन घेतलंय, प्रामुख्याने विषय आहे खाजगीकरणाचा। जे खाजगीकरण होऊ घातलंय आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये एक स्मार्ट कंपनीतर्फे खाजगीकरण होऊ घातलंय। त्या खाजगीकरणामध्ये साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलंय। आपली सफाईकरांची 100% पदं भरती केलेली असताना, आपल्या रुग्णालयाची स्वच्छता प्रामाणिकपणे ते करत असताना आणि होत असताना हे स्मार्ट जे खाजगीकरण आलंय ते अनावश्यक खर्च आहे शासनाचा, तो खर्च टाळून ज्यांनी रुग्णांसाठी जर हे पैशाची मदत केली तर रुग्णांच्या सुखसुविधा वाढणार आहेत। याच्यामध्ये खाजगीकरण करत असताना आपले वारसा हक्काचे जे लाडबागेमधून लागलेले सफाईगार आहेत त्यांची कामं ते जे कॉन्ट्रॅक्ट मधून येणार आहेत ते करणार आहेत आणि ह्यांचं कामाचं स्वरूप बदलणार आहे। तर कामाचं स्वरूप बदललं तर उद्या त्यांच्या वारसा हक्कावर त्यांची गदा येऊ शकते असं संघटनेचं म्हणणं आहे आणि संघटनेला असं वाटतंय। त्याच्यामुळे संघटनेने या विरुद्ध आपण आंदोलन पुकारलेलं आहे। दुसरं आंदोलन आहे, दुसरा विषय आपला बदली कर्मचारी। आपल्या रुग्णालयांमध्ये बदली कर्मचारी कार्यरत आहेत। जवळपास 15 ते 20 वर्षापासून ते तिथे काम करतायत, रिक्त पदांवर काम करतायत आणि आता सरळ सेवेची भरती होणार आहे। त्या भरतीबद्दल शासनाचं अभिनंदन। परंतु ही भरती करत असताना शासनाने बदली कामगारांचा प्रथम विचार करावा, त्यांची पदं वगळून भरती करावी आणि त्यांना परमनंट करावं। आणि ते ट्रेंड लोक आहेत जे त्यांनी रुग्णसेवा एवढी वर्ष केलेली आहे आणि जर त्यांना त्यांचा रोजगार गमावला गेला तर ते रस्त्यावर येणार आहेत। त्यासाठी संघटनेने हा विषय घेऊन आंदोलन करण्याचं ठरवलंय, त्यासाठी आपण उपोषण करत आहोत। तिसरा विषय आपला आहे जे रुग्णालयांमध्ये 1 मार्च मध्ये एका परिचारिकेने एका कक्षसेवकाच्या कानाखाली मारली होती। त्या निषेधार्थ तेथील स्थानिक संघटनांनी आणि मुंबई जिल्हा संघटनाने वेळोवेळी पत्रव्यवहार केला, परंतु शासनाने कुठलीही कारवाई केली नाही। शेवटी त्यांना 1 जून 2 जून असे 2 दिवस आंदोलन करण्यास भाग पडलं। ते आंदोलन केल्यानंतर त्या परिचारिकेची अलिबागला बदली दाखवली गेली। परंतु हे करत असताना दुसरा अन्याय कर्मचाऱ्यांनी केला की न्यायासाठी झगडत असताना त्या कर्मचाऱ्यांचे 2 दिवसाचे वेतन कपात केलेले आहे, ते कपात मिळावं। अशा 3 गोष्टींसाठी आपण या आंदोलनात आम्ही उतरले आहोत। या आंदोलनाची नोटीस आपण 21 तारीखला माननीय आयुक्तांना दिली होती। त्या नोटीस प्रमाणे त्यांनी आम्हाला 27 जानेवारीला बैठक दिली। त्या बैठकीची चर्चा आपली पूर्णपणे निष्फळ झाली। तरी सुद्धा आम्ही 29, 30 आणि 31 जानेवारी या दिवशी आम्ही आमच्या कार्यालयासमोर 1 तासाचं आंदोलन घेतलं, म्हणजे निदर्शने आंदोलन घेतलं। तरी सुद्धा सरकारला जाग आली नाही। शेवटी आम्हाला नाईलाजास्तव आज आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। तरी सरकारला विनंती आहे, यातून विनंती आहे की आमच्या प्रश्नांबद्दल लवकरात लवकर तोडगा काढून आमच्याशी बैठक घेऊन आमचा प्रश्नांवर तोडगा काढावा अशी सरकारला विनंती आहे। मुंबईमधील सर्वच रुग्णालय, जे हॉस्पिटल, GT हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल, त्यानंतर पोद्दार हॉस्पिटल, नागरी स्वास्थ्य केंद्र बांद्रा, सगळे चतुर्श्रेणी कर्मचारी या ठिकाणी मुंबई जिल्ह्याच्या झेंड्याखाली आज साखळी उपोषणाला बसलो आहोत। त्याच्या मागचं कारण आहे की शासनाने जे आज अन्याय केलेला आमच्यावरती, चतुर्श्रेणी कर्मचारी या ठिकाणी पूर्णपणे निष्ठावूत करण्याचा जो डाव आहे, त्या डावाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आम्ही आज त्या डावा बांधण्याच्या विरोधामध्ये वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही या झेंड्याखाली उतरलेलो आहोत। कारण कसं आहे की म्हातारी मेल्याचा दुःख नाही पण काळ चुकवता कामा नाही। कारण हे शासनाचं स्लो मोशन पॉयझन या ठिकाणी हॉस्पिटलच्या लेवलला फिरत आहे आणि विनाकारणी, म्हणजे त्या कारणाच्या विनाकारणी या ठिकाणी जे कर्मचारी या ठिकाणी आणलेले आहेत, त्या शासकीय सेवेमध्ये सगळ्या जागा या रुग्णालयामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या भरल्या गेलेल्या आहेत। असं असताना सुद्धा अतिरिक्त कर्मचारी या ठिकाणी पाठवून पुढे या कर्मचाऱ्यांना, सरळ सेवेचे जे कर्मचारी आहेत किंवा शासकीय कर्मचारी आहे, हे शासकीय सेवेत ठेवायचंच नाही अशा प्रकारची भूमिका आम्हाला या ठिकाणी दिसत आहे। शासनाचा जो डाव आहे त्या डावाचा आम्हाला या ठिकाणी थोडासा सजाव लागत आहे, म्हणून आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। जबाबदार प्रशासक आहे। आमची इच्छा आहे की आज चर्चेचे, आजपर्यंत आमच्या संघटनेचा इतिहास आहे, चर्चेतूनच प्रश्न सुटतात, आंदोलन करावी ही आमची भूमिकाच नाहीये। आज या मुंबई जिल्ह्याने अनेक चर्चा केलेली आहे या पदाधिकाऱ्यांनी जाऊन, परंतु तसं काही घडलंच नाही। स्वतः आयुक्त म्हणतात की माझ्या हातात काही नाही, शासनाकडे आहे।
आता शासनाकडे सेक्रेटरी साहेबांनी दखल घेऊन लवकर त्यांना आज चर्चेला बोलावं. चर्चेतून मार्ग निघाला तर खूप चांगली गोष्ट आहे. नाही निघाली ते फक्त मुंबई जिल्हा आहे, हे 72 शाखा आहे. अगर मुंबई जिल्ह्याचा प्रश्न अगर नाही निकाली गेला ते एकटं नाहीये, त्यांच्या पाठीमागं 3.5 लाख कर्मचारी उभे आहे. आणि उद्याला जे प्रकार घडेल याला पूर्ण जबाबदार शासन राहणार आहे. पुढच्याच आठवड्यात आम्ही महाराष्ट्राची मीटिंग बोलवणार. आमच्या आता बाबा कदमने फोन आला होता, त्यांनी परिपत्र पण काढलेलं आहे. त्या पुढच्या आठवड्यामध्ये राज्याची मीटिंग होईल. त्या मीटिंगमध्ये अगर मुंबई जिल्ह्याचा निर्णय मान्य नाही झालं तर अख्ख्या महाराष्ट्रात ते आंदोलन उभं राहील आणि पूर्ण हॉस्पिटल बंद होतील. याला शासनच जबाबदार राहील. मी शासनाला विनंती करेल लवकर मुंबई जिल्ह्याला शांतपणाने माननीय सेक्रेटरी साहेबांनी चर्चेला बोलावं. माननीय चर्चेतून मार्ग निघेल आणि इथेच ते खाजगीकरण थांबवायचं आहे, त्यांच्या हातात आहे. खाजगीकरण थांबावं. 2 दिवसाची आमची पगार घेतलेली आहे, मार खाऊन आम्ही पगार गेली, ते पगार आमची द्यावी. आणि तिसरं आमचे जे बदली कामगार आहे वर्षानुवर्षे काम करतात तर त्याला जे तुम्ही भरती होणार आहे त्याला उघडून त्यांनी जाहिरात लवकर द्यावी हीच विनंती त्यांना. पूजा पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.